शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 22 जून 2026. तर आपण जसा जून महिना उजडला आहे तेव्हापासून ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहतोय तर तो दिवस आज उजडलेला आहे. आणि आज दुपारनंतर व रात्री राज्याच्या अंतर्गत भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तसे काल 21 जूनलाच कोकण विभाग, पुणे, पालघर, ठाणे इकडे हलक्या ते मध्यम सरी झालेले आहे. मात्र आज राज्याच्या अंतर्गत भागामध्ये जोरदार पाऊस दाखल होणार आहे. तर त्या संदर्भातच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असा अंदाज देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर आज दुपारनंतर व रात्री आपल्याला ही जी लाल रेषा दिसती तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे बहुतेक ठिकाणी. यामध्ये इकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सगळीकडेच मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे ही जी लाल रेषा आहे दुसरी, तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावतीचा काही भाग, अकोला, बुलढाणा, जळगावचा काही भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगरची पूर्व भाग, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी दुपारनंतर व रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहे त्यामध्ये आहे धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, तसेच अमरावतीचा उत्तर भाग, जळगावचा उत्तर भाग या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर व रात्री बहुतेक ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम सरी वादळी वाऱ्यासह पाहायला मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, या पावसामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक आनंदी वातावरण निर्माण होणार आहे. आणि आजपासून पुढे दिनांक 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै, 4, 5 जुलैपर्यंत राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजपासून आपल्या पेरणीच्या कामाला, लागवडीच्या कामाला प्रचंड असा वेग येणार आहे. तर आज दुपारनंतर व रात्री जिथे पावसाला सुरुवात होईल तुम्ही प्रत्यक्ष तो अनुभव घ्याल. त्यावेळेस तुम्ही जर आपला व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करायला विसरू नका. आणि किंवा मी जो अंदाज दिला आहे ह्या अंदाजानुसार आज रात्री व उद्या, आज दुपारनंतर व रात्री जर पाऊस नाही आला तर उद्या नक्की कमेंट करा. नक्की मी तर तुम्हाला त्या कमेंटला तुमचे उत्तर देईल. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.